हॅलो बहिणींनो, आज मी बनवत आहे मेथीमध्ये बनवलेली पौष्टिक तुकडा राईसची रेसिपी। तर त्यासाठी मी हे तेल गरम केलं होतं आणि त्याच्यामध्ये मी लसूण रोस्ट केलं आणि त्याच्यानंतर त्याला बारीक करून घेतलेलं। तर आता आपल्याला टाकायचं आहे जिरं मोहरी, अंदाजे 1 चमचा, छोटा 1 चमचा जिरं मोहरी आणि जो मी रोस्ट करून घेतलेला लसूण आहे ना, तो मी बारीक करून घेतला तो टाकायचा आहे। जरा लसूण भरपूर वापरायचा आहे, तर मेथीमध्ये जास्त लसूण असल्यानंतर टेस्ट खूप छान लागते। आणि मी ह्याच्यासाठी तुकडा राईसचा वापर करणार आहे। खूप टेस्टी आणि पौष्टिक राईस ही रेसिपी आहे, तर कधी ट्राय करून बघा, खूप छान होते। आता आपण टाकणार आहे थोडासा कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडीशी हळद, मेथीची भाजी अशी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर, लहान मुलं तर खात नाही म्हणून अशी रेसिपी खूप टेस्टी लागतो असा राईस। तर मी एक पेंडी मेथी घेतलेली, आता तिला मी बारीक करून घेणार आहे। आपण आता मेथी घालून घेऊ। मेथी चांगली परतवून घ्यायची आणि नंतर मग आपण राईस ॲड करायचा। त्याच्यामध्ये लसूणचा जास्त वापर केल्यामुळे भाताची टेस्ट खूप छान येते। आता आपण ह्याच्यात लिंबू पिळणार आहोत। लिंबामुळे अजून टेस्टी लागतं भात। आणि असं पण मेथीची भाजी लहान मुलं खात नाहीत ना। आता आपण त्यात मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार। अंदाजे 1 चमचा चवीनुसार मीठ ॲड केलं। मी ह्याच्यासाठी तुकडा राईसचा यूज करत आहे। तुकडा राईसमुळे खूप छान लागतं खरं करणाऱ्याला। खिचडी सारखा होता हा भात। आपण जशी डाळीची खिचडी बनवतो, डाळी टाकून भातामध्ये, तशा प्रकारे लागतं। पटकन होणारी आणि हेल्दी रेसिपी आहे। तर आता आपण थोडंसं तूप टाकणार आहोत। तुपामुळे अजून टेस्ट वाढते भात।
आणि हा राईस खाताना वरून तूप टाकून खाल्ल्यानंतर अजून टेस्टी लागतो. आता आपण पाणी घालूया शिजायला. बहिणींना माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला म्हणजे तुमच्या एका लाईकने मला सपोर्ट खूप भेटतो. त्याच्यामुळे नवीन नवीन रेसिपी बनवण्याचा मला इंटरेस्ट येतो खूप. तर ही आपली आता हेल्दी पौष्टिक राईसची खिचडी थोड्या वेळात तयार होईल. 5-10 मिनिटातच तयार होते ही. खायला पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर आपली मेथीच्या भाजीची खिचडी तयार आहे. त्याच्यावरती गरम गरम तूप टाकून असं म्हणजे भात गरम गरम असेल तोपर्यंतच तूप टाकून खाल्ल्यानंतर खूप टेस्टी लागते ही भाजी. भाजीतील राईस. खिचडी राईस आपण डाळीमध्ये जसं बनवतो त्याच प्रकारे भाजीमध्ये बनवल्यानंतर पौष्टिकता जास्त भेटते. डाळीमध्ये पण पौष्टिकता असते पण भाज्या अशा लहान मुलं खात नाहीत ना, तर असं केल्यानंतर खातात.